प्रेमासाठी नकार दिला आणि एकतर्फी प्रेमात पागल झालेल्या प्रेमवीरानं थेट अल्पवयीन मुलीच्या गळ्याला चाकू लावला। ही घटना आहे साताऱ्यातील बसप्पा पेठ करंजे परिसरातील। 12वीत शिकणाऱ्या मुलाचं 9वीतील मुलीवर प्रेम जडलं। त्यानं तिला प्रपोज केलं, मात्र मुलीनं नकार दिला आणि तीच गोष्ट या माथेफिरूच्या जिव्हारी लागली। त्यानंतर मुलीचा काटा काढण्यासाठी चाकू घेऊन माथेफिरूनं मुलीला गाठलं, मुलीच्या गळ्याला चाकू लावला। आजूबाजूच्या लोकांनी त्या मुलाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र माथेफिरू मुलीला मारून टाकण्याची धमकी देत होता। अखेर सातारा शहर पोलिसांनी प्रसंगावधान राखत शिताफीनं या प्रेमवीराला पकडलं। त्यावेळी जमावानं या तरुणाची चांगलीच धुलाई केली, तर शाहूपुरी पोलिसांकडून माथेफिरूला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर त्याचं एकतर्फी प्रेम होतं, त्यांनी मग माझ्याशी बोल हे कर म्हणून त्याला चाकू लावला आणि मग बाजूला फ्लॅटमध्ये घेऊन जाऊन मग म्हणजे एका अपार्टमेंटच्या खाली जाऊन त्याचं म्हणणं होतं तू माझ्याशी प्रेम कर, एकतर्फी प्रेमात ना। त्याने हा चाकू दाखवून तिला ॲबडक्शन केलं होतं, धमकी देत होता। मग तिथलेच स्थानिक आणि यांनी पोलिसांना कळवलं, स्थानिक आले, पोलीस आले आणि त्याला ओव्हरपॉवर करून अटक करण्यात आलेलं आहे। अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनी योग्य पावलं उचलण्याची गरज आहे।